वाईड विकेट. वाईडवर विकेट आहे. वाईड विकेट. पंच. पंच. वाईड आहे ना. वाईड विकेट. सलग 3 वाईड टाकत धावसंख्या 3 झालेली आहे. 1 बॉल 3 रन. अक्षय, मंगेश, जगदीश भाऊ यांनी पायावरती करून बसावे. पाय वरती घ्या आणि बसा. अक्षय, पाय वरती घेऊन बस. 'विकेट' 2 बॉल 3 रन. बॅट्समन मेहताब.
तीन बॉल 3 रन, 3 विकेट. पहिल्याच ओव्हरीमध्ये 3 विकेट गेलेले आहेत ACC या संघाचे. बॅट्समन हमीद. तीन बॉल 3 रन, 3 विकेट ACC या संघाचे. ओव्हर 6. ACC संघाने एका ओव्हरीमध्ये 3 विकेट घालवत 6 रन कमवलेली आहेत. बॉलर नेम सुल्लर अजय. तीन बॉल 9 रन.
बॉलर बाहेरच्या स्पर्धकांनी शांत राहावे. कृपया करून शांत राहावे. पंच जास्त वेळ घालवू नका. बाहेरच्या स्पर्धकांनी आवाज नाही करू. पाच दहा. नो ब्रेक फेल आहे. फक्त नो आहे. डेली प्लेड आहे. दोन ओव्हर पूर्ण 12 रन 15 रन. पाणी तिकडे डगआउट मध्ये ठेवलेलं आहे. आशू डगआउट मध्ये पाणी. दोन ओव्हर 15 रन. एक बॉल 15. 1-15. तिसरी चालू आहे. नो नो प्लस 1. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना वाटलंय म्हणून त्यांनी नो दिलाय. नो हाय म्हणून नो बोललेत. एक बॉल 17 रन.
उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण, रनआउट, बॅट हवेत होती. चौकार. प्लेयर्सनी साईडला व्हायचं. स्कोर झालाय 25 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. 4 बाद 26. आणि आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो साहिल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करेल साहिल आणि स्ट्राईकवर आहे तो सागर. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 भव्य दिव्य असे दिवस रात्रीचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते क्षेत्ररक्षकाकडून. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो साहिल. आणि हा सुरेख फटका चौकार. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 4 बाद 31 धावा.
शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आहे अमित आणि पुन्हा पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. आता स्ट्राईकवर आलाय तो सागर. 3 चेंडू शिल्लक. पाहूया सागर आपल्या संघासाठी अजून किती धावांचं योगदान देतोय. कॅमेरामॅनने आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे जरा कॅमेरा वळवायचा आहे. गेटच्या दिशेने कॅमेरा वळवायचा आहे. माननीय श्री शिवाजी पाटील अपक्ष आमदार चंदनगड विधानसभा मतदारसंघ यांचं हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. माननीय श्री शिवाजी पाटील अपक्ष आमदार चंदनगड विधानसभा मतदारसंघ यांचं हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चषक 2025 भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री शिवाजी पाटील साहेब अपक्ष आमदार हिंदुस्थान चंदनगड विधानसभा मतदारसंघ यांचं हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. स्टेजवर येऊन त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. कृपया त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. सामन्यांना सुरुवात करायची आहे. पंच आणि आपले माननीय श्री राजाभाऊ गवारी साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे. कृपया त्यांना शिवाजी पाटील साहेब यांचा सत्कार श्री राजाभाऊ गवारी साहेब करतील. कृपया मान्यवरांनी स्थानपन्न व्हायचं. मॅच सुरू करायची. पंच शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत.
आणि हा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न. आज हिंदुस्थान माथाडी कामगार आघाडीने जे आयोजित भव्यदिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ठेवले, मला खूप आनंद होत आहे की खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं मैदान नियोजन आहे. तर आज सर्व भक्तिमय वातावरण असल्या कारणाने तेवढं मागे गणेश उत्सव खेळायचं तर मला खूप आनंद घ्यायची मिळालं वाटलं तर सध्या शक्य नाही. मला शुभेच्छा. पुढच्या वर्षी नक्कीच आपण तुमची क्रीडा स्पर्धा बघायला येऊ. अशा स्पर्धा आपण चालत राहू द्या आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. चंदगड विधानसभेचे आमदार, दमदार नेतृत्व विधानसभेचं आमचे शिवाभाऊ पाटील. साहेब साहेब 2 बॉल साहेब. थांबा. साहेब 1 बॉल साहेब प्लीज रिक्वेस्ट साहेब. अरे फोटो वेळात वेळ काढून आमच्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचं आमच्या संघटनेच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद भाऊ. SSC या संघाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावांचं टार्गेट दिलंय. ते 39 धावा केलेल्या आहेत आणि समोरच्या टीमला 40 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांनी कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. आणि आता श्री साई देवीधाम या संघाला जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 40 धावांचं आव्हान दिले ते ACC संघाने. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामना सुरू करायचा आहे. पंच, काही वेळेचा अभाव, आपल्याला सामने लवकरात लवकर सुरू करायचं आहे. संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो हमीद आणि स्ट्राईकवर आहे तो आकाश आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो साहिल. बॉल द्यायचा, न्यू बॉल. 40 धावांचं आव्हान श्री साई धाम संघाला. संघासाठी पहिलं असं षटक घेऊन येतो तो हमीद. स्ट्राईकवर आहे तो आकाश. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय तो हमीद. आणि हा एक धावेचा प्रयत्न पूर्ण. धावसंख्या आहे ती बिनबाद 1.
आता स्ट्राईकवर आलाय तो डावखुरा फलंदाज साहिल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करण्यात येतोय. षटकातील दुसरा चेंडू आणि हा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 2. एक चेंडू 2 धावा. आणि हा पुन्हा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती एक चेंडू 3 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणताही वाद घालू नये. स्ट्राईकवर आहे तो साहिल. पुन्हा अवांतर धाव. वाईटची हॅट्रिक पाहायला मिळते ते हमीद कडून. आणि हा स्वीप मारण्याचा प्रयत्न. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. आणि हा फलंदाज धावचित. आकाशा धावचित झालेला आहे. साहिल माफ करा. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात काहीस रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ताळमेळ नसल्यामुळे साहिलला बाद झालेला आहे. नवीन येणारा फलंदाज आहे तो बादल. 3 चेंडू 5 धावा. स्ट्राईकवर आहे तो आकाश. गोलंदाजी करतो तो हमीद. आणि हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न काहीसा फसलेला आहे. चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिर. 1 बाद 5 धावा. बॉल 4. 4 चेंडू. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. आणि हा पुन्हा ऑफच्या दिशेने कट मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. चेंडू पूर्ण निर्धाव. 5 चेंडू 5 धावा. काहीच सुरेख असं कमबॅक केले होते हमीद याने आपल्या संघासाठी. फलंदाजाला काहीस जखडून ठेवलेलं आहे. आणि हा फुलटा चेंडू ऑफच्या दिशेने सुरेख असा फटका सागरच्या बॅटमधून. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 बाद 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान. 18 चेंडू 31 धावा. पुढील षटक घेऊन येतोय तो बॉलर्स नेम शाणू. स्ट्राईकवर आलाय तो बादल. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल तो शाणू. आणि स्ट्राईकवर आहे तो बादल. बादल याचा पहिला चेंडू.
आणि हा फलंदाज रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झालेला आहे. आणि श्री साई धाम संघाला दुसरा झटका बसलेला आहे बादलच्या रूपात. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 2 बाद 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 31 धावा. पुढील फलंदाज आलाय तो जितेश. सुरेख असा चेंडू शाणूयाचा. चेंडूचा वेग काहीसा कळलेला नाहीये आणि फलंदाज त्रिफळाचीत. षटकातील दुसरा चेंडू शाणूयाचा. जितेश याला 17 चेंडू 31 धावा. सामन्यामध्ये अतिशय चुरस निर्माण झालेली आहे. पुढील चेंडू शाणूयाचा आणि पंचांचा निर्णय वाईटच्या स्वरूपात एक अजून अवांतर धाव. धावसंख्या 2 बाद 10. सतरा चेंडू 30 धावा. आणि या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 2 बाद 11. आणि स्ट्राईकवर आलाय तो सलामीचा फलंदाज आकाश. पुढील चेंडू शाणूयाचा काहीसा यॉर्करच्या स्वरूपात. फलंदाजाला काहीसा अंदाज आलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू शाणूयाचा. आणि पुन्हा यॉर्कर स्वरूपात सुरेख असा चेंडू. बॅटची कडा लागत 1 धाव पूर्ण. पंचांनी निर्णय सांगायचा आहे. रन नहीं अभी का रन है क्या? 1 धाव. ओके. पुढील चेंडू शाणूयाचा आणि हा काहीस क्षेत्ररक्षणात चूक. 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. मॅच मध्ये जरा बाहेरून काहीतरी आवाज येतात, जरा कमी झाले पाहिजेत आवाज. ते थोडे व्यत्यय येतो त्याच्यामुळे पंचांना काहीसा आवाज येत नाहीये. चेंडू झाले ते 4 चेंडू 13 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू शाणूयाचा आकाश आला.
आणि हा पूर्ण बॅटची कडा घेत चेंडू चाललाय ऑफच्या दिशेने आणि 2 चोरट्या धावा. फलंदाजाला घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या पुढे सरसावताना 2 बाद. पंधरा धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 25 धावांचं आव्हान हे श्री साईधाम स्पोर्ट्स संघाला. बॉलर्स नेम प्लीज. इब्राहिम. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतो इब्राहिम. 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान. फलंदाज आहे तो जितेश. पाहूया या धावसंख्येचा पाठलाग करण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय का ते. 12 चेंडू 25 धावा. इब्राहिम याचा वैयक्तिक असं पहिला षटक त्यातील पहिला चेंडू. स्ट्राईकवर आहे तो जितेश आणि हा रिव्हर्स स्वीप. सुरेख असा फटका. एक चेंडू 1 धाव पूर्ण. स्ट्राईकवर आलाय तो सागर आकाश. पुढील चेंडू इब्राहिम याचा आकाश याला. 11 चेंडू 24 धावा. पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या दिशेने असा 1 धाव पूर्ण. पुढील चेंडू इब्राहिम याचा जितेश याला. आणि ही अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते फलंदाजाला. पाहूया आकाश आपल्या संघासाठी काही मोठे फटके मारण्यात यशस्वी होतोय का ते. पुढील चेंडू इब्राहिम याचा आकाश याला आणि ही अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. षटकातील दुसरे वाईट. धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 20 धावा. 9 चेंडू आणि 20 धावा. सेमीफायनल मधील हा अटातटीचा असा सामना पाहायला मिळतोय तो दोन्ही संघांमध्ये. 9 चेंडू शेवटचे 9 चेंडू आणि धावा हव्या त्या 20. स्ट्राईकवर आहे तो सलामीचा फलंदाज आकाश आणि हे अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात पंचांकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2 बाद 21. तीन अवांतर धावा इब्राहिम कडून या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. वाईटच्या स्वरूपात अजून एक अवांतर धाव. गोलंदाज काहीसा दडपणाखाली दिसतोय आपल्याला इथे. नऊ चेंडू आणि हा
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते आकाश याला. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडूंमध्ये 17 धावांचं आव्हान. पाहूया जितेश काय करतोय आपल्या संघासाठी. आणि ही अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. सामना काहीसा जवळ येताना दिसतोय. तो श्री साईधाम संघासाठी 8 चेंडू 16 धावा आणि हा मोठा फटका आणि आज सुरेख चौकार लेगच्या दिशेने जितेशाच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला. खणखणीत असा चौकार. आणि आता जिंकण्यासाठी मात्र 7 चेंडू 12 धावा. अतिशय निर्णायक असा चौकार पाहायला मिळालाय तो जितेशाच्या बॅट मधून. संघाला काहीस विनिंग पोझिशनला आणून ठेवलंय ते जितेशाने. 7 चेंडू 12 धावा. सेमीफायनलचा हा सामना. 7 चेंडू 12 धावा. पुन्हा पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि जितेश इथे त्रिफळाचीच झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 3 बाद 28. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जितेशाचा काहीसा असफल आणि फलंदाज तंबूत परतलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 3 बाद 28 धावा. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 आयोजित असे भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनल. पुढील येणारा फलंदाज आलोक आणि गोलंदाज आहे तो मेहताब. निर्णायक असं षटक संघासाठी चौथा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो मेहताब. आणि स्ट्राईकवर आहे तो सलामीचा फलंदाज आकाश. आपल्या संघासाठी आणि हा 1 धावेचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा आणि फलंदाज धावचीत झालेला आहे. पंचांनी निर्णय द्यायचा आहे कोण आउट झालाय ते. आणि सलामीचा फलंदाज आकाश हा तंबूत परतलेला आहे. मोठा झटका श्री साईधाम संघाला. स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न होता आकाशाचा पण प्रयत्न फसला आणि फलंदाज हा धावचीत झालेला आहे. संघाला चौथा झटका आकाशच्या रूपात लागलेला इथे. पुढील येणारा फलंदाज आहे तो आशिष. स्ट्राईकवर आहे तो आलोक. 5 चेंडू 11 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि धावा हव्यात जिंकण्यासाठी. जोही संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये धडक मारेल. अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळते ती एसीसी वर्सेस श्री साईधाम. मेहताब याचा पुढील चेंडू आणि हा फलंदाज त्रिफळाचीत. आलोक हा तंबूत परतताना आणि हा 5वा फलंदाज बाद श्री साईधाम संघाचा. 4 चेंडू 11 धावा. काहीसा सामना दूर जाताना श्री साईधाम संघाला आता
चौकारची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. पुढील येणारा फलंदाज आहे तो, फलंदाजाचं नाव सांगायचं बाबू. 4 चेंडू 11 धावा. पाहूया सामना कुठल्या दिशेने वळतोय ते. मेहताब्याचा पुढील चेंडू बाबू याला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो बाबू ला मेहताब. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार बाबूच्या बॅटमधून. सुरेख असा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षकाने पण काही चौकार तो रोखू शकलेला नाहीये. आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 7 धावा. सामन्यात पुन्हा रंगत आलेली आहे. 3 चेंडू 7 धावा. जिंकलेला संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल. मेहताब्याचा पुढील चेंडू बाबू याला. आणि ऑफच्या दिशेने डोलेला चेंडू पण एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 चेंडू 6 धावा. अतिशय सुरेख अशी फिल्डिंग केलेली आहे ती यासिर याने आपल्या संघासाठी. 3 धावा रोखलेल्या आहेत. 2 चेंडू 6 धावा. स्ट्राईकवर आहे तो आशिष माफ करा. 2 चेंडू 6 धावा. निर्णायक असे शेवटचे 2 चेंडू. मेहताब काय करतोय आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू. आणि हा एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि हा फलंदाज धावचीत झालेला आहे. आशिष हा धावचीत झाला आणि शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. कंपल्सरी 5 धावा हव्यात याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 5 धावा. पुढील येणारा फलंदाज आणि हा निर्धाव असा चेंडू. फलंदाजांनी मारण्याचा प्रयत्नही केलेला नाही. आणि SSC संघ याने फायनलमध्ये धडक मारलेली आहे. अमर
अमर अमर हेलो 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 अमर हेलो हेलो अमर टॉस उड़ाओ, टॉस 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 का बॉस। हेलो अमर अमर बंड्या बॅकर वर्सेस एसीसी, टॉस उडवून घ्यावे। राज गोलार राज गोलार आताचा मॅन ऑफ द मॅच। हॅलो